म्हणजे मला आनंद देणारी एखादी गोष्ट अजूनही तुझ्याकडे आहे? आनंद देईल की नाही माहित नाही, पण जवळ ठेवावी अशी नक्कीच आहे. हे पत्र तुम्हाला लिहिलेली. जाळून टाकायची ती. निरुपयोगी कालबाह्य भावनांचं करायचं काय? शपथराव, जाळू नकोस. इट्स अ ग्रँड रेकॉर्ड ऑफ अन इनोसेंट रोमॅन्स. ही तुझी पत्र मला लिहिलेली. आपल्या प्रेमाला यश आलं नसलं तरी त्याच्या अगदी खाणाखुणाही नष्ट करायची काय गरज आहे? एवढं क्रूर कशाला व्हायचं? तसं नाही, तुझं एका प्रतिष्ठित वकिलाशी लग्न होणार आहे म्हणून. तू या पत्रांचा दुरुपयोग करणार नाहीस याची खात्री आहे मला. आज नेहमीसारखी नाही आली हाक. थकलेली आली जरा. आणि डोळे असे का दिसतायत आपले? रात्रभर जागाच होतो. आज जरा घरी राहा, थोडी विश्रांती घ्या, झोप घ्या. तुम्ही घेता रजा? मी मला शक्यच नाही रावसाहेब. आणि मी कशाला? मी एकटा काय करू? एकटेपणानं मला विश्रांती मिळत नाही भाऊराव. नाही पण आज निदान 4 घंटे तरी आपल्याला विश्रांती हवी. बघू. बोला. रात्रभर जागेच होतात वाटतं.
राधाक्का, आज 3 नाही 4 कप चहा हवा आणि कडक. रात्री सगळा जुना काळ परत एकदा नजरेखालून घातला. सगळे जुने फोटो डोळे भरून बघितले. जिम, ग्लोरिया, दमयंती सगळ्यांची पत्र चाळली. एकट्या दमयंतीचीच पत्र 200 होती आणि 200 मी लिहिलेली. 200 पत्र? 1000 असती काय फरक पडला असता. शेवटी आकडेमोड तेवढी उरते, मध्ये बरंच काही वाहून जातं. मोजता न येण्यासारखं. नाही म्हणजे प्रेमपत्रांचा एवढा आकडा मी प्रथमच ऐकतोय म्हणून. भाऊराव, एकेका रोमॅन्टिक मूडमध्ये आपण काय काही गोष्टी करत जातो आणि तो एकदा मूड संपला की मग त्याच गोष्टी आपल्याला स्टुपिड वाटायला लागतात. डॅम सिली. मला आज कपाट धुंडाळताना काय सापडलं असेल सांगा. काय? नाही सांगा ना, इमॅजिन करा, कल्पना करा, काय सापडलं असेल मला. नाही काय? फ्रॉक. काय? 1 पीस झंपर फ्रॉक मेड टू ऑर्डर टू फिट दमयंती. माझी अशी इच्छा होती की दमयंतीशी लग्न झाल्यानंतर एकदा केव्हा तरी एकांतात तो फ्रॉक तिला स्वतःच्या हाताने चढवायचा. अँड वन मोर थिंग आय फाउंड. सैलचा रेशमी झगा. इंग्लंडमध्ये गरोदर बायका असा झगा घालतात. आता काही काही जणांना असं वाटतं की त्या झग्यामध्ये खूप वाईट दिसतात, पण अशी 7, 8, 9 महिन्याची गरोदर बाई मला वाटतं त्या झग्यामध्ये खूप मावलच दिसते. आता एकेकाचं काय म्हणाला? नाही तुम्हीच अचानक थांबलात बोलता बोलता. रावसाहेब, मला आणखी चहा लागेल आज. 2-4 कप तरी. मोजू नका, पाहिजे तेवढा घ्या. अँड वन मोर थिंग भाऊराव, आणि या बाबतीत मात्र मला जरा तुमची मदत हवी आहे. हो बोला ना. प्रेम, निष्ठा हे सगळे शब्द आहेत आणि त्या भावना असल्या तरी ते खूप नंतर येतात. सगळ्याचं मूळ आहे सेक्स, विषयोपभोग. शरीर सुखावलं पाहिजे. प्रेम, निष्ठा, आत्मीयता या सगळ्या नंतर येणाऱ्या गोष्टी आहेत. I'll tell you why I'm saying so. I'll tell you. ग्लोरिया आणि दमयंती दोघींच्याही पत्रात खूप चित्र काढलेली असायची. गुप्त चित्र, सेक्सी, ऑल एक्सप्रेशन ऑफ सेक्स. ग्लोरियाला माहिती होतं की माझं तिचं जमणार नाहीये, मी परत तिकडे जाणार नाहीये, तरी ती चित्र काढायची. दमयंतीशी तर माझं लग्नच होणार होतं, फक्त थोड्याच दिवसांचा प्रश्न होता, पण तरीही ती चित्र काढायची. मला तुम्ही एक सांगा भाऊराव, माझ्या मावशीनं काय करायचं? जेव्हा ती वयात आली तेव्हा ती विधवा होती.
आपल्या नवऱ्याची संसाराची स्वप्न बघायची तेव्हा ती विद्रूप विधवाच होती. नवऱ्याच्या कुशीत शिरून झोपावं असं तिला वाटलं असेल तेव्हाही ती विधवाच होती. भाऊ जी नॉटांची काडी पेटवावी असं जेव्हा तिला मी निघतो. तुम्ही जरा या ना माझ्या बरोबर. मी काय म्हणतो तुम्ही लक्षात घ्या भाऊराव. माझ्या मावशीने चित्र कुठं काढावीत सांगा, कुठं काढावीत? सगळ्या लोकांनी तिला गाडलंय. तू तुझं विद्रूप तोंड मला दाखवू नको असं सांगून मी तिच्यावर दगड ठेवलाय. मला तिची क्षमा मागायची. भाऊराव काय आहे, मला ना बोलता येणार नाही. तुम्ही तिला सांगा मला क्षमा कर. मावशी, भाऊ तिला सांगा माझ्याशी बोल, माझ्या पुढे ते. मावशीबाई जरा बाहेर येता का? रावसाहेबांना तुमची क्षमा मागायची. मावशीबाई मावशी का? मावशी मला क्षमा कर तू. मला क्षमा कर मावशी. मी तुझ्यावर खूप अन्याय केला. माझ्या डोळ्यासमोर येऊ नको म्हणून सांगितलं, पण मला तू सुंदर दिसायला हवी होतीस पूर्वीसारखी. मावशी मला कुरूपता सहनच होत नाही. मावशी मी काय करतो, मला क्षमा कर. केली रे बाबा, केली रे राहू, माझा राहू, क्षमा केली तुला बाबा. तू 10 घरचं दळण ठेवतेस, माझं बाळाचं नानाचं सगळ्यांचं करतेस तू. मी तुला सांगितलं की तू माझ्यासमोर येऊ नकोस. मला क्षमा कर. केली बाबा, राहू केली रे क्षमा. अशी तू मला जेवायला राघू दत्त नाही यापुढे कोणी नाही येणार. मी तू माझ्याशी बोलशील ना? बोल. मी तुझ्यासाठी कधी काही केलं नाही का? नाही रे राहू, असं का रे म्हणतोस तू? अरे नजरेसमोर येऊन दिलं तरी कोण पोटातली माया कलपते तुझ्या. सगळ्यांनी आनंदात राहावं म्हणून स्वतःच्या जीवाला किती रे त्रास करून घेतोस बाळा. हे बघ, आता तुझ्या अंगाला थोडं सुख लागू दे. तू स्वतःला जप, शांत हो, सगळं नीट होईल. काय रे बाळा, कसली काळजी करू नको, सगळं नीट होईल बाबू. शांत हो बाबा, शांत हो. काय मावशीबाई, करण्यात डोकं घालून बसलाय. अडकलं तर काढणार नाही आम्ही. अरे मला काय कळतंय त्यातलं. आमच्या अण्णांचा शौक आठवतं ना? माझी एक बांगडी काढायला मला मुंबईला घेऊन गेले होते. कशी मी गायले त्यावेळेला कुणास ठाऊक. तू गा ग, मी तुला परत मुंबईला घेऊन जाईन. 10 बांगड्या काढूया अशा. एकदा त्या बालगंधर्वांना ऐकूया. काय रे तुझं राहू? अरे ते कुठे, मी कुठे? त्यांची कंपनी येते गावात. येशील ना? कुठं? नाटकाला. नको रे बाबा, पण एकदा त्यांना डोळे भरून पाहायचंय रे मला. कुणाला? तेच बालगंधर्व नारायणराव राजहंस. त्यांचं ते रूप. मावशी तू केस वाढव, 4 घास चवीनं खा आणि मग तुझं रूप बघ. नारायणराव फिक्के पडतील. तुझं आपलं काहीतरीच राव. राघू रे, दत्तू, दिवे लागण्याची वेळ झाली रे.
लागणार आहे तुला. कोणाची? सगळ्यांचीच, माझी सुद्धा. चला चला. वा, आज तर तुम्ही अगदी लंडन मधलेच आहात. मला तर वाटलं आपण समोर ब्रिटिश गव्हर्नर जनरललाच बघतोय का काय. ही तर आरास झाली. आज बालगंधर्व संवाद चुकले तर त्यांना माफी. चला 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 चला. राधा काला नाही का चढू द्यायचं. काही म्हणालात? नाही काय नाही, कुठे काय, या ना. बरं झालं पटकन चढून बसलो तेच. मला तर सारखं वाटत होतं की हे राधेच्याच बाजूला बसले तर काय ओशाळपणा हसून राग गिळावा लागला असता. पण राधा ही पटकन माझ्याच बाजूला बसली हे बरंच झालं ऐकून. मावशी, अगं लवकर खाली ये. बालगंधर्वांची प्रतिमा माझ्या डोळ्यातून विझायच्या आत मला तुला त्यांचं वर्णन करून सांगू दे. ये ये लवकर खाली ये. या भाऊराव या या. रावसाहेब, रावसाहेब नाही निघतो म्हटलं आम्ही, जरा जास्त उशीर झालाय. कशाला उशीर झालाय? अर्जुन आणि सुभद्रेचा प्रवेश परत एकदा रंगवायचा आहे की काय? बसा बसा बसा. मावशी आलीस काय ग? अहो शिला राहिला, विसरला वाटतं. छान, सुरेख. विसरला होता. रसिक किती हाशेला. मावशी, अगं तुला काय वर्णन सांगू. लग्नाला आल्यासारखे स्त्री पुरुष दागदागिने घालून आलेले होते. गजऱ्याचा आणि अत्तराचा सुगंध दरवळला होता. तुम्हा तो शंकर सुखकर हो हे पद चालू असेपर्यंत लोकांची चुळबुळ चालू होती. आणि तितक्यात अर्जुनाचा प्रवेश आला. अर्जुनाचं वाक्य आलं, अरे हा काय चमत्कार, हा कोण निशाचर. विद्युल्लतेप्रमाणे जिचे अवयव अधूनमधून चमकत आहेत अशा सुंदर युवतीला घेऊन इकडेच येत आहे.